आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया। आज पवित्र मरियेच्या नोवेनाचा 9वा आणि शेवटचा दिवस। आज आपण पवित्र मरिया आपल्या आशेची माता ह्या विषयावरती चिंतन करणार आहोत आणि त्याद्वारे पवित्र मरिया नेहमी आपल्या बरोबर कशी असते त्याचा अनुभव घेणार आहोत। मदर तेरेसा ह्यांच्याकडे एक मुलगी आली आणि त्या मुलीने सांगितलं की मदर, मला तुमच्या कॉन्व्हेंटमध्ये जॉईन व्हायचं आहे, परंतु मला विशेषरित्या कुष्ठरोग्यांची सेवा करायची आहे। आणि मग मदरनी तिला अगदी नव्याने आणलेल्या एका कुष्ठरोग्यांकडे नेला आणि त्या कुष्ठरोग्यांचे बांधलेले घाव त्यांनी उघडले आणि मग पुन्हा एकदा त्याच्यावरती ड्रेसिंग करायला सुरुवात केली। ते सगळे घाव बघितल्यानंतर आणि त्या माणसाचा एकंदरीत चेहरा वगैरे बघितल्यानंतर ह्या मुलीला अक्षरशः मळमळायला आलं आणि ती आपलं तोंड दाबत त्या वॉर्डमधून बाहेर आली। थोड्या वेळाने मदर तिला एका खोलीमध्ये घेऊन गेल्या आणि तिला सांगितलं की थोडी विश्रांती घे, आपण नंतर बोलू। जेवणाच्या वेळेला तिला विचारलं, तुला जेवावंसं वाटतं की नाही? तर ती सांगते, नाही, जे मी पाहिलेलं आहे ते एवढं किळसवाणं आहे की मला वाटत नाही हे काम मी करू शकेन। मदर, मला तुम्ही एक्सक्यूज करा, मी सोडून निघून जात आहे। आणि अशा वेळेला मदरनी पुन्हा एकदा तिला जवळ घेतलं आणि आपल्या कुष्ठरोग्यांच्या आश्रमामध्ये नेलं आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक नवीन असा घाव त्यांनी उघडला आणि त्या मुलीला सांगितलं, हे बघ, हा घाव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे। क्रूसावरती टांगलेला असताना त्याच्या हातापायांना खिळे ठोकण्यात आलेले होते, तसाच एक पाय आहे असं मी मानते आणि तो येशूचा पाय मोठ्या प्रेमाने मी जवळ घेत आहे। त्या पायाचं मी चुंबन घेत आहे, त्या पायांना मी औषधोपचार करत आहे। केवढा मोठा आनंद मला मिळत आहे। मी माझ्या प्रभूच्या घायाला स्पर्श करावा एवढी माझी लायकी नाही, परंतु ते करण्याचं भाग्य तो मला देतो, हेच मी खूप मोठं परमेश्वराचं कृपादान मानते। आणि मग अशा वेळेला मदर तेरेसांचा तो उजळलेला चेहरा, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, ती शांती हे पाहिल्यानंतर ह्या मुलीमध्ये अकस्मात प्रचंड असा बदल झाला। आणि मग तिथलं सर्व वातावरण बघून झाल्यानंतर मदर त्या मुलीला परत एकदा घेऊन आल्या आणि जात असताना तिच्याशी बोलल्या, तू मिस्सा करताना धर्मगुरूंना पाहिलेलं आहेस? काय नक्की करत असतात? केवढ्या भक्तिभावाने ती भाकर आपल्या हातात घेतात, केवढ्या भक्तिभावाने ती उंचावतात, त्या भाकरीला केवढ्या मनोभावे नमस्कार करतात। ती भाकर मोडत असताना देखील एक हात आपल्या छातीवर कसा ठेवत असतात आणि छोटासा तुकडा कसा प्याल्यात टाकत असतात, हे तू बारकाईने पाहिलेलं आहेस का? त्याच्यामध्ये केवढी भक्ती असते। तीच भक्ती ह्या कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी आपल्याला वापरायची असते। त्या मुलीला आतमधून काहीतरी वाटलं आणि त्या मुलीने निर्णय घेतला, ह्यामध्येच माझ्या जीवनाचं सार्थक दडलेलं आहे। आणि त्या दिवसापासून आजपर्यंत ती मुलगी त्या ठिकाणी कुष्ठरोग्यांची सेवा चाकरी करत आहे। संपूर्ण प्रसंग कशासाठी समजून सांगायचा की येशू आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगत आहे, जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येणार नाही। पहिल्या वाचनामध्ये आपण परमेश्वराच्या अगाध ज्ञानावरील विश्वासाविषयी ऐकत आहोत आणि हे जे पुस्तक आहे ते ज्ञानाचं पुस्तक आहे। तर ज्ञानाच्या पुस्तकामधून ज्ञानाची थोरवी गाण्यात आलेली आहे। हे ज्ञान म्हणजे नक्की काय असतं? ज्ञान म्हणजे निरीक्षण, अनुभव आणि आत्मपरीक्षण ह्यांचं सुंदर असं मिश्रण असतं। मदर तेरेसांनी हे मिश्रण अनुभवलेलं आणि म्हणूनच योगायोगाने त्यांचा सण 5 सप्टेंबर ह्या दिवशी यावा, हे खूप मोठं योगदान ख्रिस्त सभेला लाभलेलं आहे। दैवयोग म्हणावा तशा प्रकारचा हा दैवयोग आहे की मदरनी आपल्या जीवनाद्वारे संपूर्ण जगाला आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिकवलेला आहे। म्हणून आपण ज्ञानाकडून सुद्धा
म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे पाहतो, जो अनुभव घेतो, ज्यावरती आपण चिंतन करतो, त्याद्वारे आपण नक्कीच परमेश्वराचा अनुभव घेऊ शकतो. मात्र त्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून थोडा वेळ सगळी कामकाजं बाजूला ठेवून ऐकणं, बोलणं, वाचणं आणि लिहिणं ह्या ज्ञानाच्या ज्या 4 कक्षा आहेत, त्या कक्षांमधून सातत्याने जाणं गरजेचं आहे. विद्वान सर्वत्र पूज्यते आणि विद्या विनयानं शोभते, अशा प्रकारची संस्कृत सुभाषिते आहेत. विद्वान सर्वत्र का पूज्यते? कारण आज माणूस ज्ञानी लोकांच्या माणसाच्या शोधामध्ये आहे. आपल्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला कुठे मिळतील, त्यासाठी माणूस झटत आहे, प्रयत्नशील आहे. परंतु अशी माणसं फार नम्र असतात. खरं पाहता ती नम्र असतात म्हणूनच ज्ञानी बनलेली असतात. म्हणून विद्या विनयानं शोभते, अशा प्रकारे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. पवित्र मरिया हे तर ज्ञानाचं आसन. तिला ज्ञानाचं आसन असं का म्हटलेलं आहे? शल्मोनापेक्षा थोर असलेला प्रभू येशू ख्रिस्त 9 महिने तिच्या उदरामध्ये राहिला. जणू काही तो त्या ज्ञानाच्या आसनावरती बसून होता, म्हणून तिला ज्ञानाचं आसन म्हटलं जातं. दुसऱ्या वाचनामध्ये फिलेमोनला पत्र संत पॉलने लिहिलेलं आहे आणि ह्या पत्रामागे एक पार्श्वभूमी आहे. फिलेमोनच्या घरामध्ये एक चाकर होता. गुलाम म्हणा, दास म्हणा, अशा प्रकारे त्याचं जीवन होतं. त्याच्याकडून काहीतरी आगळीक झाली आणि फिलेमोनने त्याला तुरुंगात टाकलं. योगायोगाने संत पॉल देखील त्याच तुरुंगामध्ये डांबण्यात आलेला होता. दोघांच्या वार्तागोष्टी झाल्या आणि फिलेमोनचं नाव ऐकल्यानंतर संत पॉलला आठवलं की आपण कधीकधी जेरुसलेमला असताना फिलेमोनच्या घरी प्रार्थना केलेली आहे, उपदेश दिलेला आहे आणि फिलेमोनला आपण चांगल्या प्रकारे ओळखत आहोत. म्हणून त्याने एक छोटीशी चिठी लिहिली. ज्यावेळेला अनेसिमुस ह्याची त्या तुरुंगातून सुटका झाली, तेव्हा त्यांनी ती चिठी त्याच्याकडे दिली आणि सांगितलं, ही चिठी नेऊन तुझ्या मालकाला दे. आणि त्याद्वारे आपल्या बायबलमध्ये फिलेमोनला पत्र हे आपल्याला लाभलेलं आहे. काय संदेश आहे त्याच्यामध्ये? की आत्ता ह्या माणसाचा स्वीकार तू एक गुलाम म्हणून करू नकोस, तर तुझा खास बंधू म्हणून कर. कारण त्याने ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे. ते ख्रिस्ताठाई माझं लेकरू बनलेलं आहे, तो तुझा बंधू बनलेला आहे. म्हणजे जेव्हा आपण सर्वस्वाचा त्याग करायचा, तेव्हा श्रद्धेने इतर लोकांना बंधू आणि भगिनी म्हणून स्वीकारायचं. शुभवर्तमानामध्ये ह्या सर्वस्वाचा त्याग करण्यासंदर्भात प्रभू येशू ख्रिस्ताने दूरदृष्टी ठेवून कसं जीवन जगायचं ते शिकवलेलं आहे. की एखादा माणूस बुरुज बांधत असेल तर पहिल्या प्रथम तो खर्चाचा विचार करतो. एखादा राजा समजा युद्धावर जात असेल तर पलीकडच्या प्रतिस्पर्ध्याची शक्ती किती आहे ती आजमावून पाहतो. अगदी त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे यायचं असेल तर आपल्याला कोणती किंमत मोजावी लागेल त्याचा विचार माणसाने सतत केला पाहिजे. पवित्र मरिया आपल्या आशीची माता ह्या विषयावर आजच्या 9व्या दिवशी आपण चिंतन करत आहोत आणि गेले 9 दिवस आपण पवित्र मरियेच्या सहवासात घालवलेले आहेत. परंतु पवित्र मरिया नेहमी आपल्या बरोबर असते असा संदेश ख्रिस्त सभा आज आपल्याला देत आहे. की रोजरीद्वारे, बेंतिनीद्वारे, नित्यसहायक मातेच्या नोवेनाद्वारे, दिवसभरात 3 वेळा अंजेलुसची प्रार्थना आपण करत असतो त्याद्वारे आणि वेगवेगळ्या तीर्थस्थळांना भेटी देऊन त्या ठिकाणी केलेल्या प्रार्थनांद्वारे आपण पवित्र मरियेचा हा विशेष सहवास अनुभवू शकतो. त्यासाठी थोडाफार सर्वस्वाचा त्याग आपण करणं गरजेचं आहे. आपण खरोखरच अशा प्रकारचा त्याग ह्या 9 दिवसामध्ये काही प्रमाणात केलेला आहे. काही आपले बांधव दररोज 9 दिवस माऊलीच्या नोवेनामध्ये सहभागी व्हायचे. दररोज 9 दिवस आपापल्या परीने प्रार्थना करायचे आणि माऊलीचा सहवास अनुभवायचे. ह्याही पुढे तो सहवास आपल्याला अनुभवता यावा अशी कृपा परमेश्वराकडे मागूया. आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया.